आणि या बातमीनंतर आता बघूया इतरही बातम्या. थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी एका महिलेची प्रसूती झाली. महिला आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. महिलेला त्रास होतोय हे पाहून रेल्वे पोलिसांनी तातडीनं गेंदालाल मिल परिसरातल्या एका डॉक्टरला बोलावलं आणि त्यामुळे महिलेची प्रसूती कोणत्याही समस्येविना पार पडू शकली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नुकत्याच प्रसूती झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या गर्भात कापसाचा बोळा राहिला आणि त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. सोनोग्राफी केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. खासगी रुग्णालयात उपचार करून हा बोळा बाहेर काढण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या निवासी नगरपंचायतीच्या एका नगरसेविकेनं कचऱ्याची मिरवणूक काढत एक आंदोलन केले. शहरात कचऱ्याचे ढीग पडलेले असताना ठेकेदाराला बिल अदा केलं जात असल्याच्या निषेधात हे आंदोलन करण्यात आलं. माळशेज घाटातली बातमी आपण बघतो. एका दुचाकीला अपघात होऊन 200 फूट खोल दरीत एक दुचाकीस्वार कोसळल्याची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य पथक दरीत उतरलं असताना आणखी एक मृतदेह त्याच्या शेजारीच आढळून आलाय. हा दुसरा मृतदेह कुणाचा याचा तपास आता सुरू आहे. अकोल्यातली बातमी आहे. अकोट तालुक्याच्या सुरवड गावात एका शेतात शुक्रवारी 2 पट्टेदार वाघ दिसलेत. गजानन पराय यांचं ते शेत आहे. हे दोन्ही वाघ बराच वेळ शेतात आराम करत होते. वनाधिकाऱ्यांनी वाघांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला अजून तरी यश आलेलं नाही. बातमी अहमदनगरमधली कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल केला आणि त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर करणं, आरोपींना फायदा होईल यासाठी दिरंगाई करणं, छापेमारीतला रोख रकमेचा मुद्देमाल स्वतःकडे ठेवणं अशा सगळ्या कलमांअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एका खासगी प्लॉटचं कमर्शियल एने करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारताना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत आणि लिपिक आरती इंगळे यांना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सकाळी रंगेहात अटक केली. या बुलढाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही महत्त्वाची कारवाई केली. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या चढल्याचे फोटो व्हायरल झाले होते आणि या प्रकरणी पूजा पांडे उर्फ महंत पूजानंद गिरीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसनं औरंगाबादमध्ये केली. पंढरपूर सोलापूर मार्गावर एक भीषण अपघात झालाय ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 2 लहान मुलं आणखीन गंभीर असल्याचं कळतंय. वेगानं जाणाऱ्या मारुती कारनं समोरून एसटीला धडक दिली. इस्लामपूर आगारची इस्लामपूर अक्कलकोट ही बस सोलापूरकडे निघाली होती. मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसचा एक मोठा अपघात होता वाचलाय. ही गाडी दौलताबाद जवळ आलेली असताना गाडीचं इंजिनचं कपलिंग तुटलं. इंजिन पुढे आणि डबे मागे राहिले. नागपूरच्या सावनेरमध्ये गोवंश मासाची चोरट्या मार्गाने वाहतूक केल्याप्रकरणी 3 चीनी नागरिकांसह 5 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. नांदेडची बातमी आहे. किनवट तालुक्यामध्ये एकाच गावातून 22 ट्रॅक्टर सागवान जप्त करण्यात आले. किनवट हा नांदेड जिल्ह्यातल्या वनसंपदा लाभलेला एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडं आहेत. सागवान तस्कर या झाडांची मात्र कत्तल करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसित आदिवासी अमरावती जिल्ह्यात पुनर्वसन व्हावं, शेती मिळावी या मागण्यांसाठी आदिवासींनी आपल्या मूळ गावी येऊन आंदोलन केलं. पण वनाधिकाऱ्यांनी पोलिसांनी त्यांना मूळ गावातून बाहेर काढण्यासाठी आपल्या शक्तीचा वापर करत आदिवासींना अमानुष मारहाण केल्याचं कळतंय. शेतकऱ्यांचा 8 लाख कोटींचा शेतीमाल निर्यात करण्याचा आराखडा सरकारनं तयार केला अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंनी काल केली. सांगलीत तासगाव बेदाणा मर्चंट्स असोसिएशनच्या रौप्य महोत्सवात काल ते बोलत होते. देशातल्या उडान योजना यशस्वी झाल्यात आणि 3ऱ्या टप्प्यात 235 ठिकाणी विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी दिली. विशेष म्हणजे या योजनेमध्ये पाण्यात उतरणाऱ्या विमानांचा देखील समावेश असणार आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गिरीश महाजनांनी लंगोटाची उपमा देऊन टीका केली होती. त्याला पाटलांनी आता उत्तर दिलंय. माझं लंगोट मातीतलं आणि त्यांचं गादीवरचं आहे असं पाटील म्हणाले. माझं विधान युती संदर्भातलं होतं. महाजनांनी विनाकारण त्यावर प्रतिक्रिया दिली असंही पाटील म्हणाले. नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या वृत्ताचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंडन केलंय. काँग्रेस सोडण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, त्यामुळे आता काय करावं हा देखील त्यांचाच प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णांचं आंदोलन सुरू आहे आणि ज्यामध्ये अण्णांचं वजन 3 किलो 400 ग्रॅमनं घटल्याचं कळतंय. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टर्सकडून त्यांची तपासणी केली जाते. त्यांना जास्त न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. पंतप्रधान कार्यालयातून अण्णांना एका ओळीचं उत्तर आलंय, मात्र त्यात एका ओळीचं उत्तर आहे. त्यामुळे अण्णा आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जेलभर आंदोलन काल करण्यात आलं. अण्णांनी रायगड सिद्धीमध्ये सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंब्यासाठी संगमनेरमधल्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जागरण गोंधळ घालत या पद्धतीनं अण्णांना पाठिंबा दर्शवण्यात आला.
औरंगाबादची बातमी. घाटी रुग्णालयामध्ये उभ्यानं प्रसूती झाल्यानं महिलेचं बाळ दगावलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आता आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. डॉक्टर तात्याराव लहान यांच्या अध्यक्षतेखाली याची आता चौकशी होणार आहे. मालेगावमध्ये शुक्रवारी 20 ते 25 गुंडांच्या टोळक्यानं अक्षरशः हैदोस घातला. चॉपर आणि कोयत्यानं गुंडांनी नागरिकांवर हल्ला केला होता. 5 जण यात जखमी झाले. मालेगावच्या जाफरनगर, मिल्लतनगर आणि आयशानगरमधली ही घटना आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयातून बलात्काराचा एक आरोपी पळून गेलाय. सुनील पवार असं त्याचं नाव कळतंय. कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावरून त्यानं उडी मारली. पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसका देऊन त्यानं पळ काढलाय. जालन्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या पशुपक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. 2000 विविध प्रकारचं पशुधन एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी तिथे उपलब्ध आहे. रत्नागिरीतली बातमी आहे. पुरुष गावाजवळ एकाच ठिकाणी 7 अजगरांची कत्तल केल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी काढलेला हा व्हिडिओ व्हायरल झालाय. वनाधिकारी आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली, पण अजून कुणालाही अटक मात्र होऊ शकलेली नाही. परभणी जिल्ह्यातली बातमी आहे. सेलू शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पहाटे दरोडा पडला आहे, ज्यामध्ये 19 लाखांची रक्कम चोरांनी लुटली आहे. काल सकाळी उशिरा हा प्रकार उघड झालाय. पोलीस तपास करत आहेत. निराधार लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जावी या मागणीसाठी काँग्रेसनं यवतमाळच्या मंगरुळमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. भुसावळ शहरात NK नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलमधल्या विद्यार्थ्यांची फी अचानक वाढल्यानं पालकवर्गात मॅनेजमेंटविषयी तीव्र नाराजी आहे. हा मनमानी कारभार आणि त्यात दरवर्षी फीमध्ये वाढ केली जाते असा आरोप यावेळी करण्यात आला. पंढरपूरची बातमी आहे. शहरातल्या जुन्या बस स्थानकासमोर असलेल्या गणपती मंदिरातल्या दक्षिणा पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून रक्कम लंपास केली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. गणपती भक्तांना आलं नाही अजूनही, त्यामुळे गणपती भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दीपनगर सुरक्षा प्रकल्पातल्या 4,10,000चं लोखंड चोरी प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी देखील केली जाते. लाखोंचं लोखंड पोलिसांच्या हाती लागलंय. 8 ते 10 आरोपींना यामध्ये अटक होऊ शकते. तंबाखूमुक्त शाळेचा जिल्हा म्हणून घोषणा झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या तंबाखूमुक्तीची चळवळ आणखीन व्यापक केली जाते आणि त्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नंदुरबार शहरातल्या 30 विद्यालयांच्या तब्बल 4,000हून अधिक विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. सांगलीत हापूस आंबा दाखल झालेला आहे. पहिल्याच दिवशी सांगली बाजार समितीत आंब्याच्या 15 पेट्या दाखल झाल्यात. पहिल्या दिवशी आंब्याच्या पेटीला 4,500 ते 5,000चा दर मिळाला. वर्धा जिल्ह्यात रेती घाटाचा अजूनपर्यंत लिलाव करण्यात आलेला नाही. लपून छपून अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक केली जाते. या वाहनांवर प्रशासनानं धडक कारवाई केली आहे. वाळू विक्रेत्यांचं त्यामुळे धाबधड आणलंय. वर्धा तालुक्याच्या वायगाव परिसरामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाचे मुख्य कालवे तयार करण्यात आले, पण या कालव्यांना अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं पीक वाळण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागानं कालव्यांना पाणी सोडून शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय त्यापासून वाचवावं अशी मागणी केली जाते. वाशिममधली बातमी आहे. रिसोडमध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी किंवा अपडेट करण्यासाठी रिसोडमध्ये पोस्ट ऑफिस समोर सकाळपासूनच रांगा लागतात. याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी 31 जानेवारीला चर्चा केली आणि त्यानंतर 2 ते 3 आता आणखीन अतिरिक्त केंद्र तिथे मिळू शकतात. सततची नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे हताश झालेल्या वाशिम जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. रामकृष्ण हुमने असं त्यांचं नाव कळत आहे. कारंजा तालुक्यातल्या धोत्रा देशमुख गावचे ते रहिवासी होते. 80,000चं त्यांच्यावर कर्ज होतं, पण नापिकीमुळे ते कर्ज फेडणं त्यांना शक्य झालं नाही. हिंगोलीतली बातमी आहे. सेनगाव तालुक्यात यात्रेत तमाशाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय उघडकीला आला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हे प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा देहविक्री केली जाते अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. बातमी सांगलीतली आहे. BSNLनं महावितरणची 30 लाखांची बिलं भरली नाहीत. 163 एक्सचेंजचा वीज पुरवठा महावितरणनं तोडलाय. त्यामुळे मोबाईल, लँडलाईन आणि इंटरनेट सेवा पंधरवड्यापासून ठप्प आहेत. BSNLला पुरेसा निधी मिळाला नाही, तर ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती जिल्हा महाप्रबंधक रंजन कुमार यांनी दिली. सांगलीतली आणखीन एक बातमी. इस्लामपूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षाला 10 लाखांची खंडणी घेताना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. सुयोग गजानंद औंधकर असं त्याचं नाव कळत आहे. सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडून 10 लाखांची खंडणी स्वीकारताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलाय. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या 12वीत शिकणाऱ्या एका मुलीची गळा चिरून हत्या झाली होती. 10 दिवस उलटले, पण त्याचा तपास झालेला नाही. या विरोधात नाभिक समाज संघटनेनं संपूर्ण तालुक्यात काल दुकानं बंद ठेवली होती.
पाटणच्या बातमीनंतर पुढची बातमी आहे माळशिरस तालुक्यातल्या महाळुंग येथे यमाई देवीच्या मंदिरातली 10हून अधिक माकडांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार अहवालानुसार माकडांचा मृत्यू दूषित पाणी आणि पुरेसं अन्न न मिळाल्यानं झाल्याचं उघड झालंय। धकाधकीच्या जीवनात आरोग्याचं महत्त्व पटावं यासाठी बारामती रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं शरद मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। शरद पवारांच्या हस्ते याचं उद्घाटन होतंय आणि या स्पर्धेकरता आंतरराष्ट्रीय दर्जाची तयारी करण्यात आली। 10 आणि 5 किलोमीटर स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकाला मेडलही दिलं जात आहे। धुळ्यात अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं, ज्याचे उद्घाटन अध्यक्ष संमेलनाचे आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यावेळी उपस्थित होते। महात्मा गांधींची परंपरा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची परंपरा ही एकमेकांना पूरक आणि पोषक असल्याचं धक्कादायक विधान अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी केलंय। धुळ्यात आयोजित 2 दिवसांच्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी हे विचार आपले व्यक्त केलेत। सप्ताहाला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी या सप्ताहात रामेश्वर इथल्या अंजाजी ठाकरे यांची मुलगी सविता आणि पेडगावमधले लोडबा दसुरजी बोडखे यांचा मुलगा विष्णू यांचा विवाह सोहळा पार पडला। लग्नातला अवाढव्य खर्च टाळण्यासाठी सप्ताहात लग्न करण्याचा प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला, जो यावेळी मान्य करण्यात आला। अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये म्हटल्या जाणाऱ्या अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय हा संस्कृत श्लोकाच्या समर्थनासाठी जैन साधूंनी आंदोलनाचा निर्धार केला। जालन्यात पत्रकार परिषद घेत जैन ऋषी अरिहंत महाराज यांनी हा संकल्प केल्याचं म्हटलं जात आहे। हिंगोलीची बातमी संत नामदेव महाराज यांच्या जन्मगावी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा पार पडला। मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी पाहायला मिळाली। डोळ्याचं पारडं फेडणारा असा हा सोहळा होता। हिंगोलीमध्ये मोठ्या उत्साहात आशा दिवस साजरा झाला। नेहमी आपल्याला गुलाबी साडी घातलेल्या महिला काही काम करताना दिसत असतात, पण अनेकांना माहीत नसतं की या महिला काय करतात। उत्तम कार्य करणाऱ्या आशा वर्कर यांचा यावेळी इथे सत्कारही करण्यात आला। जळगावातली बातमी आहे स्वयंसेवी संघटनांचं संघटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ वन विभाग आणि सातपुडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं व्याघ्र संवर्धन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय वन्यप्राणी पट्टेदार वाघ आणि ते आपल्या अस्तित्वासाठी कसा संघर्ष करतात या सगळ्या विषयांवर इथे एका पत्रकार परिषदेचं आणि मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रदूषणावर मात करण्यासाठी भुसावळ इथल्या सेंट अलायन्सेस स्कूलमधल्या इयत्ता 6वीत शिकणाऱ्या मुलानं पौरस सुनील वानखेडे यानं बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्याचा त्यानं प्रयत्न केला आहे। बातमी सांगलीची पोळमाळा इथल्या श्रीसंत ज्ञानेश्वर चॅरिटेबल ट्रस्टकडून पोळमाळा परिसरात स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त मौसमी बर्डे यांच्या हस्ते करण्यात आला। बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ सांगलीतर्फे बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या 100 स्पर्धकांनी भाग घेतला। ही स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली।